नमस्कार मित्रांनो, भंडारा एक्सप्रेस डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। आजची मोठी बातमी येतोय भंडारा वन विभाग अंतर्गत अड्याळ वन क्षेत्रातून जिथे मृत वाघाचे शवक आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। दिनांक 25 मे 2026 सकाळच्या सुमारास वन विभागाच्या गस्ती पथकाच्या पिलांद्री परिसरातील वन कक्ष क्रमांक 302 RF मधील पाणवठाजवळ वाघाच्या हालचालींचे संकेत मिळाले। त्यानंतर वन विभागाचे तातडीने शोध मोहीम सुरू केली। पाहणी दरम्यान वनरक्षक आणि वन्यजीव पथकाला एक नर वाघाचे दर्शन झाले। याच परिसरात अवघ्या 100 मीटर अंतरावर वाघाचे एक शावक मृत अवस्थेत आढळून आले। ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मृत शावक सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी भिवंडी येथील रोपवाटिकेत नेण्यात आले। प्राथमिक तपासानुसार हे शावक अंदाजे 1.5 ते 2 महिन्याचे असल्याचे समोर आले। विशेष म्हणजे शावकाच्या शरीरावर सर्व अवयव सुरक्षित आढळले आहेत। पशुवैद्यकीयच्या अधिकाऱ्याच्या प्राथमिक अंदाजानुसार नर आणि मादी वाघांमधील क्षत्रिय संघर्ष दरम्यान शावकाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र 25 वर्षांचा ग्राहकांचा विश्वास, भंडारातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स। हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%, तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने, सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत आजच भेट द्या। नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा। मृत्यूचे नेमके कारण काय समजण्यासाठी नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या घटनेनंतर परिसरात वन्यजीवांच्या हालचालीबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून वन्य विभागाची सतर्कता वाढली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी भंडारा एक्सप्रेस डिजिटलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मी अजय मेश्राम, भंडारा एक्सप्रेस डिजिटल करता।